भारत जगज्जेता ठरला। महिला विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं। भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास रचला। भारतीय महिलांनी 52 धावांनी हा दणदणीत विजय मिळवला। टीम इंडियानं महिला वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर फॅन्सने जल्लोष केला। दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं हा इतिहास रचला। शेफाली आणि दीप्तीचं दमदार अर्धशतक या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून सुद्धा उजवं ठरलं। संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं गेलं आणि प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं सलामीला आलेल्या स्मृती मानधनानं 45 तर शेफाली वर्मानं 87 धावांची खेळी केली। सेमीफायनल सामन्यातील हिरो जेमिमा रॉड्रिग्स या सामन्यामध्ये 24 धावांवर माघारी परतली, तर हरमनप्रीत कौरनं 20, दीप्ती शर्मानं 58, त्याचबरोबर अमनजोत कौरनं 12, ऋचा घोषनं 34 आणि राधा यादवनं 34 धावांची खेळी केली। भारतीय महिला संघानं कालच्या दिवशी केलेला विश्वविक्रम संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाचा क्षण आहे। विशेषतः महिला संघानं केलेली जी कामगिरी आहे त्यामुळे महिलांना मुलींना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे। माझ्यासोबत आता नाशिकमधील काही मुली आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगशील, कालच्या मॅच बद्दल तुला काय वाटतं? कालच आपल्या भारतामध्ये मॅच झाली, त्याच्यामध्ये हरमनप्रीत कौर या संघाच्या कॅप्टन असून त्याच्यामध्ये दीप्ती यांनी पाच विकेट मारून चांगला रन करून आपल्या भारताला विजेती केले। त्याबद्दल आम्ही त्यांच्या खूप खूप आभारी आहोत। खूप अभिमानाची गोष्ट आहे। इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा हा विक्रम घडलेला आहे। आमच्या मुलींना महिलांचं यामुळे खूप नाव झालेलं आहे। खूप अभिमान वाटतं त्यांचा। ही अभिमानाची गोष्ट आहे की महिलाही मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करताय आज, तर एक अभिमानाचीच गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी। प्राऊड फील होतोय की नाशिक सिटीमध्ये सगळ्या महिला येऊन या आपल्या नाशिक सिटीमध्ये चांगलं त्यांनी पराक्रम दाखवला। त्यानंतर महिला फक्त घर आणि संसार या गोष्टीच नाही सांभाळू शकत, तर ते आपलं कर्तृत्व आपले ज्या आपल्या सक्सेसफुल आहे ते आपल्या ग्राउंडमध्ये पण दाखवू शकतात। प्रत्येक गोष्टी त्या दाखवून देऊ शकतात। आपलं ही स्त्री ही कधीच म्हणजे एका पुरुषाच्या बरोबरीने आज एवढा संघ जिंकलेला आहे म्हणजे सोपं नाही आहे। आज भारताचं नाव सर्व म्हणजे फक्त एका स्त्रियांमुळे एवढं उच्च गेलेले। खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप अभिमान वाटतोय आम्हाला। मॅच बघितल्यावर आनंदच वाटतो का प्रत्येक मुलगी काहीतरी करू शकते, प्रत्येक क्षेत्रामध्ये ती तिचं कर्तृत्व गाजू शकते। आम्हाला अभिमान आहे कालची मॅच जिंकल्याबद्दल। खूप अभिनंदन। जगदीश मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक जिंकल्यानंतर देशात एकच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। नेमकं या क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तरुणींना काय वाटतं? नागपुरातील ज्या क्रिकेट घडविणाऱ्या म्हणजे ज्यांना क्रिकेटमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्या तरुणींना काय वाटतं, मुलींना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही तरुणी आहेत। मॅम, काय सांगाल, एकूणच कालचा क्रिकेट सामना भारताने जिंकलेला आहे, त्याच्यानंतर क्रिकेटचं तुम्ही भविष्य कसं पाहता, खास करून विमेन्स क्रिकेट? सर, यापूर्वी असं होतं की मुलींना मोस्ट ऑफ टाइम चान्स मिळत नव्हता। जर कुणाकडे बॅट आहे तर कुणाकडे बॉल्स नाही, है ना। आणि आता एडवर्टाइजमेंट बेसिस खूब चालत है, उसमें क्या होता है कि मोस्टली अभी एडवर्टाइज चल रही है तो लोगों को पता चल रहा है कि वुमेन्स के मैचेस होते हैं। इसके पहले कभी पता चलता नहीं था। लड़कियों का वर्ल्ड कप भी चल रहा है, कोई भी मैचेस चल रहे हैं, डोमेस्टिक मैचेस वो भी नहीं पता चलता था। अभी बीसीसीआई ने सबसे अच्छा किया है कि लड़कियों को हर लेवल में सब मैचेस दिखा रहे हैं। ऑनलाइन होता है सब कुछ, लाइव मैचेस होते हैं। खूप वाटते की कालच्या मॅच बघितला आणि जसं स्टेडियम वगैरे भरलं होतं तर त्या प्रकारे खूप चांगलं वाटलं की वुमेन्स पण एका लेवलमध्ये आहे। पहिले तर तेवढं काही नव्हतं आणि आता खूप जास्त वुमेन्स जास्त मतलब दिसत आहे, तर त्या प्रकारे खूप चांगलं वाटतं। हा एक खूप ऐतिहासिक क्षण आहे। याच्यानंतर महिला क्रिकेट संघात खूप फरक येणार आहे, खूप वाढणार आहे, मुली वाढणार आहे या विमेन्स क्रिकेटमध्ये। खूप भविष्य खूप चांगलं आहे। सगळ्यांच्या पॅरेंट्सला इंटरेस्ट यायला लागला की बा आपली पण मुलगी खेळायला हवी, तिने पण कुठे देशासाठी रिप्रेझेंट करायला पाहिजे। त्याच कारणामुळे मुलींमध्ये उत्साह जागृत झाला आणि त्यांच्या पॅरेंट्समध्ये त्याच्याहूनही जास्त झाला। पहिलेच्या काळात असं नव्हतं की बा मुलींना सपोर्ट मिळायचं जास्त घरून। आता सगळे पॅरेंट्स इंटरनॅशनल लेवलवर मुलींचे परफॉर्मन्स बघत आहे, तर त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारचा उत्साह येतो की माझी मुलगी पण यात कुठे असावी, तिने पण कुठे करावं। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।